कुर्डुवाडी रेल्वे स्थानकात 5 वर्षीय मुलीला बापानेच निर्दयीपणे मालगाडीखाली ढकलून दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली। तर वडिलांनी देखील त्याच मालगाडीखाली जीव देण्याचा प्रयत्न केला, यात ते गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना गुरुवारी 4 सप्टेंबर रोजी रात्री 7:45 वाजण्याच्या सुमारास स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर घडली। याबाबत ज्ञानेश तुळशीदास राऊत राहणार आरपीएफ बॅरेक कुर्डुवाडी यांनी फिर्याद दिली आहे। त्यावरून वडील उमेश विश्वनाथ चव्हाण यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खुनाची घटना सीसीटीव्ही फुटेज तपासणीवरून उघड झाली। हे दुर्दैवी कृत्य वडिलांनी दारूच्या नशेत केल्याने हे समोर आले आहे। या घटनेत शिवानी उमेश चव्हाण हिचा मृत्यू झाला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार शिवानी उमेश चव्हाण व वडील उमेश विश्वनाथ चव्हाण दोघेही राहणार तलमोडे तांडा, उमरगा जिल्हा धाराशिव हे दोघेही तलमोडे तांडा येथे जात होते। ते कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर आले असता अपडाऊन वरून जाणाऱ्या मालगाडीखाली वडिलांनी मुलीस ढकलले आणि स्वतःही मालगाडीखाली जाण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आले। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी उमेश विश्वनाथ चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे। गृहकलहातून मुलीला संपवल्याची व स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले। या घटनेचा अधिक तपास पोलीस हे करीत आहेत।